अधूनमधून मुसळधार, अचानक उन्हाची तिरीप, जोरदार वारा आणि मध्येच ढगाळ हवामान असं संमिश्र हवामान आज कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळालं। एकीकडे हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवत गेले 2 दिवस पावसाचा जोर ओसरलाय। पण धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 8.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटावर आली असून जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली आहेत। तर इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी आज संध्याकाळी 61 फुटांवर आली। आज सकाळपासून अधूनमधून पावसाची जोरदार सर, मग काही काळ विश्रांती, अचानक येणारं ऊन असं श्रावणाला शोभणारं वातावरण होतं। पावसाळी ढगाळ हवामान असलं तरी अधूनमधून छान ऊन पडत असल्यानं सारी सृष्टी सुखावली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 8.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले असून सध्या 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे। आज सकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 35 फूट 9 इंच होती, तर संध्याकाळी 7 वाजता हीच पाणी पातळी 35 फुटांवर आली। जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी संथ गतीनं कमी होतीये। दुसरीकडे बुधवारपासून पुढील 8 ते 10 दिवस पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे, पण 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते। इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मात्र अजून म्हणावी तितकी घट झालेली नाहीये। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि राधानगरी काळम्मावाडी धरणातून होणारा विसर्ग वाढल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढतीये। इचलकरंजीत गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 3 फुटांनी वाढून आज संध्याकाळी 61 फुटांवर गेली। नदीवरील लहान पुलापर्यंत पाणी आल्यानं रविवारी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला। नदीकाठावरील श्री वरदविनायक मंदिर, सूर्य मंदिर, महादेव मंदिराला नदीच्या पाण्यानं वेढा घातलाय, तर पुराचं पाणी स्मशानभूमीपर्यंत आलं असून पाणी पातळीत अशीच वाढ झाली तर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे।